प्रेक्षकांनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. इंद्र आणि तनिष्कामध्ये काय झालं आहे हे राणीला समजतं आणि राणी इंद्राला जा विचारण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते. तर चला बघूया नक्की काय घडलंय हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी राणी असते, राणी इंद्राला म्हणत असते, इंद्र सर चला आपण एकाच बशीतून चहा पिऊयात. तर इंद्र म्हणतो की काय राणी एका बशीतून? तर लगेच राणी म्हणते की हो इंद्र सर. आणि ते दोघे एका बशीतून चहा पितात. तर इकडे आता जी तनिष्का असते, तनिष्काला विक्रांत बोलावून घेतो आणि विक्रांत म्हणतो की तनिष्का त्या दिवशी तू काय केलं ना हे सगळं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. हे बघ, तू जे इंद्रासोबत केलं ना मला ते सगळं माहिती आहे. तू जे खोटं केलं आहे सगळं आणि हे सगळं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं आहे. आणि तो व्हिडिओ त्या तनिष्काला दाखवतो. तनिष्का तो व्हिडिओ बघते आणि ती म्हणते की बापरे, तनिष्का आता डोक्याला हात लावते. ती म्हणते की हा व्हिडिओ डिलीट कर ना प्लीज प्लीज. तर तो म्हणतो की नाही करू शकत मी हा व्हिडिओ डिलीट. तर आता लगेच ती म्हणते की काय करू मी सांग फक्त मला तू विक्रांत. तर आता विक्रांत म्हणतो की हे बघ, मला तुला काय हवं आहे नेमकं असं विक्रांत विचारतो. तर ती म्हणते की मला काहीच नको आहे, मला फक्त माझा इंद्र हवा आहे, मला फक्त इंद्र माझा हवा आहे, मला दुसरं काहीच नाही लागत. तर आता विक्रांत बोलतो की हो, तुला इंद्र भेटेल आणि मला फक्त ह्या महाडिक घराण्याची बर्बादी हवी आहे, मला बर्बाद करायचं या महाडिक घराण्याला असं तो म्हणतो. तर ते दोघे एकमेकाला चॅलेंज देऊन एकमेकाच्या हातात हात देऊन प्रॉमिस करतात. तर इकडे आता जी राणी असते, राणी इंद्र त्याच्या रूममध्ये खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो. तो म्हणतो मी राणीला फसवलं, असं करायला नको होतं, असं टेन्शन घेऊन बसलेला असतो. तिथे आता राणी येते आणि ती मागून म्हणते इंद्रजित. डायरेक्ट इंद्रजित म्हटल्यावरती इंद्र आता पूर्ण घाबरून जातो. इंद्राला असं वाटतं की राणीला आता सगळं समजलं आहे. इंद्र पूर्ण घाबरून गेलेला असतो आणि राणी घाईघाई इंद्राजवळ यायला लागते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच राणीला समजलं असेल का इंद्रनी काय केलं आहे तनिष्कासोबत. हे सगळं बघून घ्यायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.